हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द माय न्यू व्लॉग. सो आज अगदी मॉर्निंगपासून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि घरातलं काहीच शूट नाही केलं, कारण आज आम्ही चाललेलो आहोत नागपूर. म्हणून मी डायरेक्ट तयारी करून निघाल्यानंतरच व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे. सो याच्या आदलाच व्हिडिओ तुम्ही बघितला होता, तो शॉपिंगचा व्हिडिओ होता. सो हा व्हिडिओ जो आहे तो एक छान असा मस्त टूरचा व्हिडिओ असणार आहे. तर म्हटलं घरातलं शूट करण्यासाठी ना खरंच अजिबात वेळ नव्हता माझ्याकडे, कारण अक्षरशः आत्ता सकाळचे वाजलेले आहे 7 आणि 7 वाजता म्हणजे आम्ही निघालेलो आहोत नागपूर जाण्यासाठी. त्याआधी अंघोळी झाली, म्हणजे सकाळचा नाश्ता वगैरे आम्ही करून घेतलेला आहे. थोडंसं मुलांसाठी मी टिफिनसुद्धा घेऊन घेतलेला आहे, कारण नागपूर म्हटलं तर इथून 1-1.5 तासाचं म्हणजे 2 तासाचं प्रवास आहे. आणि प्रवासामध्ये वेदांतला म्हणजे माझ्या मुलाला खूप जास्त भूक लागत असते, त्याच्यासाठी मी टिफिन घेतलेला आहे, साबुदाणा बनवून घेतलेला आहे. त्यानंतर आम्ही निघालो. सो आम्ही चाललेलो आहोत चिखलदऱ्यासाठी. म्हणजे माझे हस्बंड जे आहेत ना त्यांचं प्रोग्राम आहे चिखलदऱ्याला, त्यामुळे पूर्ण म्हणजे ऑफिस टीम असणार आहे. नागपूरवरून आम्ही एक ट्रॅव्हल्स केलेली आहे. सो आम्हाला लगेच म्हणजे 10 वाजेपर्यंत नागपूरला पोहोचायचं होतं, म्हणून मी सकाळी अजिबात व्हिडिओ काही शूट केला नाही. म्हटलं चला आता डायरेक्ट निघतानाच व्हिडिओ शूट करते. सो खूप घाईगडबडीमध्ये तयारी झाली होती मी, म्हणजे तयारी वगैरे काही तेवढी केलीच नाही, फक्त सिम्पलसा एक ड्रेस घालून घेतला आहे. हेअर वॉश केले होते म्हणून मी हेअरला कोम्बसुद्धा केलेलं नाही, डायरेक्ट क्लचर लावून घेतलं आणि एक लिपस्टिक लावून घेतलेली आहे. कारण मला बाहेर कुठे जायचं म्हटलं की मला लिपस्टिक हवीच असते, नाहीतर मग थोडं असं वाटते की आपण घरातच असल्यासारखं फील येतो. म्हणून म्हटलं चला आता आपल्याला टूरवर जायचं आहे तर थोडं स्वतःला सुद्धा तयार करूया, म्हणून मी सिम्पल असं एक लिपस्टिक म्हणजे लावलेलं आहे. त्यानंतर आम्ही निघालो. सो रोड खूप खराब होता, काही दूरपर्यंत तरी बराच रोड खराब होता. त्यानंतर आम्ही त्या हायवेला लागलेला आहोत आणि सतत हेच सुरू होतं की कधी हायवेला लागणार, कारण रोड वगैरे खराब असलं तर मग प्रवासामध्ये काही मजा येत नाही, खूप मूड म्हणजे खराब होऊन जातो, कारण खूपच म्हणजे खराब होतं रोड. सो आता इथे हायवेला लागलेला आहोत, त्यामुळे जे आहे ना इथून आम्ही तिघंही म्हणजे समोर असे बसलो असतो. आणि वेदांतला मध्ये बसण्याची खूपच सवय आहे, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बघितलं होतं, तो पण थोडा ट्रॅव्हलिंगचा होताच. तर त्याचं असं असते की त्याला मध्येच अडकून बसायचं असते, तो सीटवर कधीच बसत नाही आणि पूर्ण दिवस तो तिथेच बसते. त्यानंतर आम्ही नागपूरला आलो. सो इथे आल्या ना मला काही म्हणजे इथे शूट करायचं लक्षात राहिलंच नाही. सो आमचे तिथे यांचे काही फ्रेंड होते, त्यांच्याकडे गेलो आम्ही. तिथून आम्ही इथे ट्रॅव्हलिंगने निघालेला आहोत. सो इथे छोटासा व्हिडिओ जो आहे ना माझ्या मुलीने शूट केलं, म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया. सो मोठी ट्रॅव्हल होती आणि बऱ्यापैकी आम्ही इथे 5 फॅमिली होतो. सो 1-2 फॅमिली म्हणजे पुन्हा समोर ॲड होणार होते, म्हणून तुम्हाला गाडी खूप खाली खाली वाटत असेल. सो मुलांना जे आहे ना चिल्लर पार्टी होती, ते मागच्या सीटवर त्यांना बसवलेलं होतं. म्हटलं चला आपल्याला चांगलं चिखलदऱ्याचा प्रवास करायचा आहे तर छान कम्फर्टेबली करू, म्हणून आम्ही मस्त असं सिंगल सीट घेऊन जे आहे ते बसलो होतो. त्यानंतर इथे मध्येच एक खूप छान रेस्टॉरंट होता, कारण सगळेच जण जे आहेत ना सकाळीच निघालेले होते आणि आम्ही पण फक्त साबुदाणा खाऊन निघालेलो होतो. म्हणून आता भूक सगळ्यांना तर खूप लागलेली होती. आणि इथेच म्हणजे रेस्टॉरंट पण होता आणि छोटंसं गार्डनसुद्धा होतं. सो घरून कितीही चांगली तयारी करून निघा, पण प्रवासामध्ये म्हणजे केसांची तर पूर्ण वाट लागते, कारण इतकी प्रचंड हवा होती ना बाहेर की भरपूरच. आणि ट्रॅव्हलमध्ये आम्ही काय केलं ना, म्हणजे विंडो सगळे ओपन होते, त्यामुळे खूपच जास्त हवा होता. म्हणून तुम्ही इथे सगळ्यांचे अवतार बघू शकता, अगदी केसांची वाट लागलेली आहे आणि भूकही प्रचंड लागलेली होती. जवळपास म्हणजे आम्ही 7 वाजता घरून निघालेलो होतो आणि इथे येईपर्यंत आम्हाला 11, 11:30 जे आहेत ते झालेले आहेत. म्हणून म्हटलं चला आता इथे जेवण करून घेऊया. वेदांतला इथेही आईस्क्रीम खायची होती, म्हणून त्याने आईस्क्रीमवर नंबर लावला. आम्ही मस्त जेवण वगैरे केलं आणि निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. सो डायरेक्ट मी तिथून व्हिडिओ इथे चिखलदऱ्याला पोहोचल्यानंतरच मी म्हणजे शूट केलेला आहे. सो तुम्ही इथे बघू शकता, अगदी घाट लागलेला आहे आणि घाटामध्ये तर तुम्हाला माहितीच आहे म्हणजे इतकी थंडी वाटत होती ना आम्हाला, म्हणजे खूपच जास्त थंड असं गारवा होता. म्हणजे अगदी घाटातून गाडी जेव्हा जाते ना तेव्हा खूप छान वाटतं. त्यानंतर इथे एकदम पहाडावर एक रेझॉर्ट होता. सो त्या रेझॉर्टमध्ये आम्ही आलेलो आहोत. सध्या तरी मी म्हणजे असं झालं होतं की मी त्या रेझॉर्टचं नाव जे आहे
आहे ना ते शूट करायचं राहून गेलं होतं आणि व्हॉइस ओव्हर मी भरपूर दिवसानंतर देत आहे, त्यामुळे मला लक्षातच येत नव्हतं की या रिसॉर्टचं नाव काय आहे. जर म्हणजे मी माहिती करून डिस्क्रिप्शनमध्ये नाव देते, कारण खरंच खूपच सुंदर होता हा रिसॉर्ट. अगदी इतकं सुंदर होता. तुम्ही इथे बघू शकता. मी इथेपैकी छान मस्त असं शूट करून घेतलं. छान म्हणजे राहण्यासाठी सुद्धा इथे रूम्स होते आणि माझ्या हस्बंडचा प्रोग्राम इथेच होता. त्यामुळे आम्ही म्हणजे आम्हाला इथे पोहोचेपर्यंत 5-5:30 झालेले होते. म्हणजे तेवढं काही अंधार पडला नव्हता, पण आता 5-10 मिनिटात अंधार पडणार एवढ्यामध्ये आम्ही पोहोचलो होतो. म्हटलं चला इथे आलेच आहोत, तर आम्ही काही फोटोशूट केला आणि छान असं पूर्ण फिरून घेतलं होतं. कारण खरंच म्हणजे इथे चिखलदऱ्याला ना हा प्लेस मला खूप जास्त आवडला. अगदी पहाडावर होता आणि इतकं डेकोरेटिव्ह होता ना, की खूपच कायच सांगू मी तुम्हाला. तुम्हीही थोडंसं हा जो म्हणजे रिसॉर्ट आहे ना तो एन्जॉय करा. मी खूप छान आणि थोडं म्हणजे चांगल्या पद्धतीने मी इथे शूट केलेलं आहे. त्यानंतर इथे आल्यानंतर आम्हाला म्हणजे असं माहिती झालं की इथे फक्त जेंट्स लोकांची बुकिंग झालेली होती, सिंगल. त्यामुळे आम्हाला लेडीज लोकांना इथे काही म्हणजे बुकिंग मिळालीच नाही, कारण पूर्ण रिसॉर्ट हा फुल पॅक होता. त्यामुळे एकही रूम इथे अवेलेबल नव्हते. म्हणून आम्ही काय केलं ना, जेंट्स लोक इथे राहायचे ठरवलं होतं फक्त 1 नाईटसाठी. त्यानंतर आम्ही सगळे लेडीज जे होत्या ना ते दुसरा आम्ही रिसॉर्ट बघण्यासाठी निघालो इथून. म्हटलं चला बाहेरून थोडंसं शूट करून घेऊया, कारण वातावरण इतकं छान आहे ना. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे असं होते ना आपलं बायकांचं रोज घरीच असतो आपण. रोजचं आपलं सकाळी उठा, टिफिन करा, नवऱ्याचा डब्बा करा आणि घरातली कामं हेच सुरू असते. यातून ब्रेक घेऊन जर माइंड फ्रेश करायचं असेल ना, तर अशा ठिकाणी नक्कीच व्हिजिट करा तुम्ही. अगदी मन प्रसन्न होतो. असं वाटते की थोडं म्हणजे ब्रेक मिळतो आपल्याला आणि इतकी छान ग्रीनरी बघून तर खरंच खूपच मन प्रसन्न होत असतो. त्यानंतर तिथून निघून आम्ही इथे राजाकोटी म्हणून एक म्हणजे रिसॉर्ट होता. हा पण पहाडावरच होता आणि खरं सांगू तर हा पण खूप सुंदर होता. इथे तुम्ही बघू शकता. म्हणजे बाहेर छान टी वगैरे पिण्यासाठी बाहेर मस्त इथे डेकोरेट केलं होतं. त्यानंतर आम्ही इथे एक म्हणजे पूर्ण 1 BHK फ्लॅटच असं असतो ना, म्हणजे 1 BHKचं घर जो असतो ना तोच आम्ही बुकिंग केलेलं होतं. अगदी लिव्हिंग रूम होती इथे तुम्ही बघू शकता. म्हटलं चला याचं छोटंसं टूर तुम्हाला देऊन देते, म्हणून मी इथे शूट केलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे असं डेकोरेट केलेलं होतं. सो कधी तुम्ही चिखलदरा म्हणजे व्हिजिट कराल तर नक्कीच इथे जा आणि खरंच अगदी बजेट फ्रेंडली आहे आणि खरंच खूप छान आहे. सो इथे रूम्स वगैरे सगळे आम्ही बघून घेतले. त्यानंतर सगळ्यांना भूक लागलेली होती, म्हणून आम्ही ते जेवायसाठी आलेलो आहोत आणि याच जेवणासोबत मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो बाय.